सप्रेम जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाडचा जो सत्याग्रह आहे त्या संबंधाने काही बोलू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की हे वर्ष महाड सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे. महाडच्या सत्याग्रहाला 19 आणि 20 मार्च 2026 रोजी 99 वर्ष पूर्ण होऊन 100वे वर्ष सुरू होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडच्या सत्याग्रहाचं वर्णन महाडचा संगर असं केलं आहे. संगर म्हणजे युद्ध. नुसतं ते युद्ध नाही, धर्मसंगर असं त्याला म्हटलेलं आहे. जिहाद, क्रुसेड हे जे शब्द आहेत त्या धर्तीवर बाबासाहेब त्याचं वर्णन महाडचा संगर असं करतात. दुसरी एक गोष्ट बाबासाहेब करतात की बाबासाहेब म्हणतात की हा जो संग्राम आहे, हे जे संगर आहे, हे जे लढाई आहे, त्याची तुलना ते फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी करतात. बाबासाहेब हे जगातील अतिशय विद्वानग्रस्त होते आणि बाबासाहेब आपल्या या आंदोलनाची, या सत्याग्रहाची तुलना एखाद्या धर्मयुद्धाशी, एखाद्या फ्रेंच राज्यक्रांतीशी करतात तेव्हा त्याचं ऐतिहासिक महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते केवळ एक छोटं मोठं आंदोलन नाही. आणि म्हणून या आंदोलनाकडे आपण पुन्हा पुन्हा फार बारकाईनं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. काय होता हा संग्राम? बाबासाहेबांनी अतिशय सुस्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं होतं आपल्या अनुयायांना. तिथून खरं तर लढाई सुरू झालेली 19 आणि 20 मार्च 1927. बाबासाहेबांनी हे ठिकाण यासाठी निवडलं की याच परिसरामध्ये रायगड किल्ला आहे आणि या रायगडच्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं होतं. आणि त्याच भूमीमध्ये चौदार तळे नावाचं जे तळ आहे महाड येथील, तिथे सत्याग्रह करण्याचं बाबासाहेबांनी निश्चित केलं. काय पार्श्वभूमी आहे अतिशय थोडक्यामध्ये मी सांगेन की बोले नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी बॉम्बे प्रिव्ही कौन्सिल, बॉम्बेच्या आपण त्याला म्हणू विधानसभा म्हणू आजच्या भाषेमध्ये, त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणं, तळी, पानवटे, रस्ते, मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले राहतील अशा पद्धतीचा ठराव मंजूर करून घेतला होता. महाडच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुद्धा हे तळ सर्वांसाठी खुलं आहे असा ठराव पारित केलेला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की हे असं तळ आहे किंवा कुठलंही सार्वजनिक तळ आहे, त्या तळावर सवर्ण पाणी भरू शकतात. हिंदू धर्मात नसलेले लोक, पारशी, जैन, ख्रिश्चन, मुसलमान त्याच्यावर पाणी भरू शकतात. कुत्रे मांजरं पाणी भरू शकतात. इतकंच नाही तर अस्पृश्यांची कुत्री देखील या तळ्यावर पाणी पिऊ शकतात. मग तुम्हाला ते पाणी पिऊ देत नाहीत असं का? काय कारण आहे? आणि बाबासाहेब म्हणतात की हे त्याच्या मागचं एक कारण बाबासाहेबांनी नोंदवून ठेवले, ते फार महत्वाचं आहे की ते असं करतात कारण ते तुम्हाला समान मानत नाही. तुम्ही इक्वल नाही आहात. तुम्ही त्यांच्या धर्माचे आहात हा भाग वेगळा, पण तुम्ही धर्माचे जरी असलात तरी तुम्ही समान नाही आहात. आणि बाकीचे लोक, कुत्रे मांजरं हे तिथं पाणी पिऊ शकतात कारण ते समान आहे. त्यांना एक डिग्निटी आहे, त्यांना एक सन्मान आहे. तुम्हाला सन्मान नाही आणि समानता नाही. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हा सन्मान आणि समता ही जर परत मिळवायची असेल तर आपल्याला सत्याग्रह केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी खुलं आव्हान केलं आणि स्वतः ते त्या चौदार तळ्याच्या पायऱ्या उतरले. त्यांनी ओंजळीत पाणी घेतलं आणि पिलं. त्यांच्या अनुयायांनी देखील पिलं. आणि एक नव्या क्रांती पर्वाला सुरुवात झाली. लोकांनी आवई उठवली की आता यांनी तळ तर पाठवलेलं आहे आणि आता हे
वीरेश्वराच्या मंदिरात सुद्धा जाणार आहेत आणि ते पण पाठवणार आहेत. आणि प्रचंड धुमश्चक्री झाली, मारहाण झाली. सवर्ण हिंदूंनी अस्पृश्य बायका, मुले, वृद्ध यांना बेदम मार दिला, जमेल तसं मारलं, त्यांच्या अन्नामध्ये माती घालवली. खरं तर त्यावेळेस पहिल्या महायुद्धामध्ये लढलेले, निवृत्त झालेले अनेक सैनिक या आंदोलनामध्ये सहभागी होते. बाबासाहेबांनी आदेश दिला असता तर एक वेगळं चित्र महाडचं झालं असतं. पण बाबासाहेबांना ते नको होतं. बाबासाहेबांची लढाई अतिशय फोकस्ड होती आणि म्हणून त्यांनी शांततेचं आव्हान केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की हे सगळं घडल्याच्या नंतर त्यांनी विरोध तर केला, पण दुसरी एक गोष्ट जी सवर्णांनी केली त्याचा बाबासाहेबांना भयंकर संताप आला. ती गोष्ट कोणती होती, ती कृती कोणती होती? तर सवर्ण हिंदूंनी गोमूत्र आणि शेण यांच्या घागरीच्या घागरी समंत्र त्या चौदार तळ्यामध्ये ओतल्या आणि ते म्हणाले की हे आता आम्ही शुद्ध करतो. बाबासाहेबांना याचा भयंकर राग आला. बाबासाहेबांनी नोंदवलेलं आहे की हा आमचा अपमान आहे आणि आम्ही अपवित्र आहोत असं तुम्ही जाहीर करता. आम्ही हिंदू आहोत आणि तुम्ही आम्हाला अपवित्र मानता. तुम्ही विरोध केला इथपर्यंत ठीक होतं, पाणी भरू देत नव्हते इथपर्यंत ठीक होतं, पण स्पर्श केला म्हणून तुम्ही जर ते शुद्ध करून घेत असाल, आणि कशाने शुद्ध करताय? तर गाईच्या शेणानं आणि मुतान. म्हणजे मूत्र तुम्ही पिणार त्याचं तुम्हाला काही वाटणार नाही, पण माणसांच्या हाताचा स्पर्श जर पाण्याला झाला तर पाणी बाटतं. ही कुठली नीती? बाबासाहेबांचा रास्त सवाल होता. बाबासाहेबांचं वय तेव्हा 36 वर्षांचं होतं. लक्षात घ्या की 36 वर्षाचा एक युवक आणि त्याच्या मागे उभे राहिलेले 3-4 हजार लोक. तुम्ही पहा चित्र काय असेल ते. आणि बाबासाहेबांचं वैशिष्ट्य फार मोठं आहे. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं, निकडीतून सुरू केलं, कारण त्यांना माहित होतं की आपले ही जी वर्तमानपत्र आहेत प्रस्थापित, ती आपल्याला न्याय देणार. आणि झालंही तसंच की या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या विपरीत बातम्या प्रसारित करण्यात आल्या. जणू काही चूक सगळी अस्पृश्यांचीच आहे अशा पद्धतीच्या बातम्या भरमार पद्धतीने देण्यात आल्या. नुसत्या बातम्यात नाही तर धमक्या वजा अशा बातम्या सुद्धा वर्तमानपत्रांमधून अस्पृश्यांना देण्यात आल्या. म्हणून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये 3 अग्रलेख लिहिले. एखादा कसलेला नेता कशा पद्धतीने विचार करतो, एक संपूर्ण समाजाचं नेतृत्व करणारा माणूस कशा पद्धतीची भूमिका घेतो, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बहिष्कृत भारतमधील अग्रलेखांकडे पाहावं. त्यांनी लागोपाठ 3 अंकामध्ये 3 अग्रलेख लिहिले. त्याची शीर्षक अशी होती की पहिलं शीर्षक होतं की महाडचा धर्मसंघर्ष आणि सवर्ण हिंदूंची जबाबदारी. हिंदूंची काय जबाबदारी आहे हे पहिल्यांदा ते लिहितात. दुसऱ्या अंकामध्ये ते लिहितात की महाडचा धर्मसंघर्ष आणि ब्रिटिशांची जबाबदारी, इंग्रजांची जबाबदारी. आणि तिसरा शेवटचा आग्रह लिहितात की महाडचा धर्मसंघर्ष आणि अस्पृश्यांची जबाबदारी. तिन्ही लोकांना ते आवाहन करतात. हे असतं एका परिपक्व नेत्याचं काम. ते एकाच समूहाला आवाहन करीत नाहीत, कारण बाबासाहेब आंबेडकरांना हा देश बदलायचा आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाला बदलायचा आहे, एका समूहाचा मुद्दा नाही आहे. आणि समानता काय अशी एखादा चेंडू सारखी नसते की ती घेऊन आणायची, आपल्या ताब्यात घ्यायची, असं नसतं. सर्व समाजाची मानसिकता तयार करावी लागते. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिलं आवाहन जर कुणाला केलं असेल तर ते सवर्ण हिंदूंना केलं आणि कान उघडणी केली सवर्ण हिंदूंची. ते म्हणाले की अरे तुमची इतकी मोठी संस्कृती आहे, इतर लोक तर असं म्हणतात की माणसं जी आहेत ती ईश्वराची लेकरं आहेत, इतर धर्म म्हणतात. बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्म त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की माणसं जी आहेत, सर्व माणसं जी आहेत ती ईश्वराची रूपं आहेत, साक्षात ईश्वर आहे. आणि इतकं मोठं तत्वज्ञान असताना तुम्ही अस्पृश्यांना दुर्लोभ, अस्पृश्यांना अपवित्र मानता. मग ते म्हणाले नाही, रूढी परंपरा आहे, आचार वेगळा असतो आणि तत्व वेगळं असतं. तर बाबासाहेब म्हणाले
आचार वेगळा आणि तत्व किंवा आचरण जर वेगळं असेल, तत्व वेगळी आणि आचरण जर वेगळं असेल, तर अशी तत्व काय चाटायची आहेत? बाबासाहेबांनी दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगितली. खूप गोष्टी आहेत, पण वेळ कमी असल्यामुळं त्यांनी जी गोष्ट सांगितली ते म्हणाले की आजवर महात्मा गांधी असं म्हणत होते की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे. बाबासाहेब म्हणाले तुम्ही असं म्हणत होतात म्हणून आम्हाला वाटलं की हा धर्मावरचा कलंक आहे, तर तुम्ही पुसून टाका, त्याच्यासाठी काही प्रयत्न करा. तुम्ही केले नाही. बाबासाहेबांनी त्यावेळेस जे आवाहन केलं आणि आव्हान पण दिलं ते महत्वाचं आहे. तिथून आंबेडकरी चळवळीची दिशा निश्चित झाली. बाबासाहेब काय म्हणाले ते महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही म्हणता, गांधीजी म्हणतात की अस्पृश्यता हा आमच्या धर्मावरील कलंक आहे, पण तुम्ही पुसून काढला नाही. आता आम्ही सांगतो की अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे आणि आमच्या नरदेहावरचा जर कलंक असेल तर तो आम्हीच पुसून काढू. म्हणजे अस्पृश्यांमध्ये आपल्या उन्नतीचं, आपल्या स्वाभिमानाचं, आपल्या समतेसाठीच्या न्याय हक्काची लढाई ही आपणच लढली पाहिजे. हा एक दुर्दम्य आशावाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून पेरला. बाबासाहेबांनी ब्रिटिशांना जे आव्हान केलं, त्या ब्रिटिशांना आव्हान करताना ते म्हणाले की रूढी आणि न्याय हक्क याची गल्लत करू नका. कारण हिंदूंचं म्हणणं होतं की यापूर्वी कधीही अस्पृश्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं, यापूर्वी कधीही मंदिरात त्यांना जाऊ दिलं नव्हतं. ती आमची रूढी आहे, ती आमची परंपरा आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना रूढी परंपरेनुसार तिथे येऊ देतो. आणि ब्रिटिशांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही जर रूढी परंपरा म्हणून आम्हाला येऊ देणार नसाल तर हे चूक आहे. एखादा माणूस एखाद्या रस्त्यानं या आजपर्यंत कधी गेलाच नाही, म्हणून नंतर जर तो जाऊ इच्छित असेल तर तुम्ही काय म्हणाल की इतके दिवस तू गेला नाहीस या रस्त्यानं, तुला जाण्याचा अधिकार नाही असं म्हणू शकता का? रस्त्यावर चालण्याचा त्याचा न्याय अधिकार तुम्ही मान्य करणार आहात. त्यामुळे अस्पृश्य वर्ग इतके दिवस पाणी पित नव्हता, इतके दिवस मंदिरात जात नव्हता, इतके दिवस सार्वजनिक ठिकाणी त्यानं प्रवेश केलेला नव्हता, म्हणून त्याचा तो अधिकारच नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि यासाठी बाबासाहेबांनी विविध न्यायालयामध्ये जे खटले चालले आणि त्याच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचे दाखले बाबासाहेब आंबेडकर, महाडचा धर्मसंघर्ष आणि ब्रिटिशांची, इंग्रजांची जबाबदारी याच्यामध्ये. आणि तिसरा जो अग्रलेख आहे तो फार महत्वाचा आहे. तो अस्पृश्यांसाठी त्यांनी दिलेला आहे. अस्पृश्यांची काय जबाबदारी. बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना सांगितलं की या तळ्याचं पाणी पिऊन आम्ही अमर होऊ असं नाहीये, अजिबात नाहीये. मुद्दा समतेचा आहे की आम्ही माणूस आहोत की नाही, आम्हाला समतेनं वागवणार आहात की नाही. आणि बाबासाहेब म्हणतात की आता तुम्हाला दोनच गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला तुमचा उद्धार तुम्हीच करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं प्रतिकार हे एक त्यांनी शस्त्र दिलं. प्रोटेस्ट करा, त्याच्या विरोधात जा. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला ते सगळं काहीतरी दे रे हरी पलंगावरी असं मिळणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी झगडावं लागेल. महाभारतातलं त्यांनी उदाहरण पण दिलेलं. आणि ते म्हणाले की तुम्हाला लढावं लागणार. आणि एक लक्षात घ्या म्हणाले की अस्पृश्यता आजपर्यंत का पाळत होते हिंदू? तुम्ही मंदिरात जात नव्हतात, काही प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही तळ्यावर जात नव्हतात, त्यांना काही अडचण नव्हती. पण आता जर तुम्ही तळ्यावर जाणार असाल, आता जर तुम्ही मंदिरावर जाणार असाल तर तिथे संघर्ष होईल आणि ती अस्पृश्यता पाळण्याची किंमत सवर्णांना देखील मोजावी लागेल. आणि सवर्ण ती किंमत मोजायला तयार होतील का हा मुद्दा आहे. इतके दिवस तुम्ही पाळत स्वतःच अस्पृश्य समजून घेत होतात म्हणून ती रूढी चालत होती. आता प्रतिकार करायला शिका. आणि दुसरं सांगितलं की बहिष्कार, की जर तेही होत नसेल तर सरळ सांगा की आम्हाला हा धर्म नको, आम्ही मुसलमान. अशा पद्धतीची एक रचना बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि बाबासाहेबांनी उदाहरणं दिली की बळी हा कोंबड्याचा दिला जातो. मेष राशीची आपण नाही आहोत, आपण सिंह राशीची आहोत. आणि त्याच्यासाठी रायनाक असेल, सिद्धनाक महार असेल, भीमा कोरेगावचा इतिहास असेल, अशी दाखले बाबासाहेब देतात. आणि दलितांच्या मनामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग ते पेरतात.
आणि लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी लढाई आहे, ही लढाई समतेसाठीची लढाई होती. महाडचा धर्मसंघर्ष, ठीक आहे, बाबासाहेबांनी ती लढाई केली. खटला चालला याच्या विरोधात आणि खटल्याचा निकाल 10 वर्षांनी लागला. 10 वर्षांनी चौदार तळ्यावरचा अस्पृश्यांचा, त्या चौदार तळ्याच्या पाण्यावरचा अधिकार कोर्टाने मान्य केला. न्याय हक्क दलितांना मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान लिहिलं. 17व्या कलमानुसार अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला आणि आता 99 वर्ष पूर्ण होत आहे. 99 वर्ष काय आनंदानं साजरी करायची? कशी करायची साजरी? की जो समतेचा प्रश्न होता, जो अपवित्रतेचा प्रश्न होता, तो सुटला का? आजही मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्ही घर घ्यायला गेलात अपार्टमेंटमध्ये तर तुम्हाला घर मिळत नाही. अस्पृश्य आहात का, SC आहात का, तर तुम्हाला घर नाही. ही अस्पृश्यता नाही का? इंद्र मेघवाल नावाचा छोटा मुलगा शाळेमध्ये शिक्षकाच्या मडकं जे आहे त्याला स्पर्श केला त्या पाणी पिण्यासाठी, त्याला त्या शिक्षकानं बेदम मारलं, त्याचा मृत्यू झाला. ही अस्पृश्यता नाही. शेडगे नावाचा माणसानं हापशावर पाणी भरलं म्हणून त्याला बेदम मारलं, तो मेला. ही अस्पृश्यता नाही. खानदेशातील मुलं सार्वजनिक एका तळ्यावर पोहायला गेली, अंघोळ केली तिथं, म्हणून त्यांना बेदम मारलं. ही अस्पृश्यता नाही. खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबाला मारण्यात आलं. ही अस्पृश्यता नाही. हाथरसमध्ये त्या मुलीचा छळ करून मारण्यात आलं. ही अस्पृश्यता नाही. मग 99 वर्षामध्ये ही असमानता दूर झाली का? संविधान आल्याच्या नंतरही ही असमानता दूर झाली का? तर याचा परत विचार बाबासाहेबांनी जे 3 अग्रलेख लिहिले त्या पद्धतीने करावा लागेल. सवर्ण हिंदूंनी याचा विचार करावा लागेल. तेव्हा ब्रिटिश होते, आता शासनाने याचा विचार करावा लागेल. आणि आज जे दलित आंबेडकरवादी लोक आहेत त्या आंबेडकरवादी लोकांनी याचा विचार करावा लागेल. तुम्ही म्हणाल की हे ग्रामीण भागामध्ये छुटपुट घटना होतात. नाही, अहवाल आहेत वेगवेगळे. हैदराबादच्या युनिव्हर्सिटीचा एक अहवाल आहे. सुखदेव थोरात यांनी एक अभ्यास केलेला आहे. डॉक्टर सुखदेव थोरात UGCचे चेअरमन राहिलेले, अर्थशास्त्राचे मोठे अभ्यासक. त्यांनी अभ्यास केला की इलिट अशा ज्या संस्था असतात तिथे हे डिस्क्रिमिनेशन होतं का, हा भेदभाव होतो का? एम्सचा त्यांनी अभ्यास केला आणि एम्सच्या मुलांनी, त्यातल्या मागासवर्गीय मुलांनी सांगितलं, 84% मुलांनी सांगितलं की आमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होत आहे, आमच्यासोबत जातीय भेदभाव होतो आहे. त्यांनी पाहिलं की तिथे जे हॉस्टेल्स आहेत, 2 हॉस्टेल, तिथे वरच्या मजल्यांवर या SCच्या STच्या मुलांना ठेवण्यात आलेलं होतं. मॅक्झिमम मुलांना घेटो तयार करतायत, त्यांची वेगळी वस्ती तयार करतायत एम्समध्ये. अशिक्षितांचं समजू शकतो, सुशिक्षितांच्या मनामध्ये देखील अजून हे अस्पृश्यतेचे व्हायरस अजूनही टिकून. एका मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी या विषयामध्ये SC STच्या सर्व मुलांना फेल करण्यात आलं. तक्रार झाली. मुंगेकर नावाची कमिटी बसली. त्या कमिटीने शोध घेतला. त्या शोधामध्ये असं आढळलं की ते जे पेपर आहेत त्याला टॅग लावलेले होते मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जे पेपर आहेत, आणि सगळ्यांना नापास करण्यात आलं. याविरुद्ध तक्रार झाली. ते जे पेपर तपासणारे आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी झाली. मुलांना 10-10 लाख रुपयाचं कम्पेन्सेशन देण्यात आलं. तिथल्या डायरेक्टरवर सुद्धा केस FIR दाखल करण्यात आला. पण हे काही उदाहरणं आहेत, पण अशी कितीतरी लाखो उदाहरणं आहेत की तिथं डिस्क्रिमिनेशन होत आहे. आणि बांधवांनो, आणि म्हणून 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मोठा काळ आहे. आपण इतकं बदललो म्हणतो, इतकं आधुनिक झालेलो म्हणतो, पण बाबासाहेबांनी ज्या समतेसाठी, ज्या न्याय हक्कासाठी महाडचा धर्मसंघर्ष उभा केलेला होता, तो धर्मसंघर्ष अजूनही संपलेला नाही. अजूनही ती समतेची लढाई चालूच आहे. आणि म्हणून या 99 वर्षामध्ये पदार्पण, 99 पूर्ण करून 100व्या वर्षामध्ये पदार्पण करताना आणि बाबासाहेबांना अभिवादन करताना या समतेच्या लढाईला पूर्णत्व आपण कधी आणून देणार, याचा विचार सवर्ण हिंदू, पुरोगामी लोक यांनी करावा, शासनाने करावा आणि आंबेडकरवाद्यांनीही करावा, असं
या निमित्तानं मला सांगावं वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाडच्या धर्मसंग्रामामधून, महाडच्या सत्याग्रहामधून आपल्याला एक सामाजिक चळवळीचं एक प्रशिक्षण मिळतं. बाबासाहेबांचा सगळ्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता त्याचं एक भान येतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीला जी दोन महत्वाची मूल्य दिली ती म्हणजे स्वाभिमान आणि दुसरं म्हणजे समतेसाठीची ती लढाईचा आग्रह. या ज्या दोन गोष्टी आहेत या महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं त्या अधोरेखित होतात. याचा वारसा आपण जपूया एवढंच या निमित्तानं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.